मदत माझा बेसच सोशल बेस आहे। कारण आमचा राजकारणाचा बेस आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। मागील विधानसभा निवडणुकीत ही चर्चा होती की काँग्रेसने तुम्हाला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे तुम्ही अपक्षरित्या फॉर्म भरला आणि नंतर ते तुम्ही मागेही घेतला। यामागचं नेमकं कारण काय आहे? माझी जे नाळ घडली आहे वर्ध्यामध्ये घडली आहे। मी सर्वसामान्य घरचा कुटुंबातला एक व्यक्ती आहो। शेवटी सर्व निराकरण जनतेच्या हाती असते। जनता ही मायबाप आहे। भुयारी गटार योजना ही वर्ध्यामध्ये सक्सेसफुल नाही आणि नाही। माझा नगरसेवक प्रत्येक वार्डामध्ये आहे। हे कनेक्टिव्हिटी होऊन यावेळेस मला विन व्हायचं आहे आणि विन व्हायचं आहे। त्याच्यामुळे बीजेपी सत्ता आहे, पण काय दिलं यांनी? बस विकास विकास विकास। एका रोडवर 3 रोड म्हणले, हा कुठला विकास आहे? नमस्कार, मी अंकिता थोल आणि आपण पाहत आहात तहलका वर्धा। वर्धा शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे। येत्या 2 डिसेंबरला निवडणूक होईल आणि 3 तारखेला निर्णय येतील। सर्वत्र एकच चर्चा आहे निवडणुकीची, कोण उमेदवार बनणार आणि कोण निवडून येणार। अशातच काँग्रेसनेही आपला एक अधिकृत उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी जाहीर केला आहे। या उमेदवाराची इतिहास पण खूप खास आहे। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपला जो राजकीय कारकीर्द आहे ते सुरू केली होती आणि नंतर ते काँग्रेसमध्ये गेले। मागच्या इलेक्शनमध्ये ते अपक्षरित्या लढले होते, तरी पण लोकांनी भरपूर असा प्रतिसाद त्यांना दिला आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आले। आपल्यासोबत उपस्थित आहे सुधीरजी पांगुड। नमस्कार साहेब। नमस्कार। आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधी सक्रिय होता आणि नंतर तुम्ही काँग्रेसमध्ये त्यांना पदार्पण केलं आहे। याच्यामध्ये प्रवेशामागे तुमचं नेमकं कारण काय आहे? माझा मूळचा पक्ष आहे काँग्रेस। मी NSU पासून या पक्षामध्ये होतो। जवळपास 1984-85 पासून या पक्षामध्ये काम केलं NSU मध्ये आणि पक्षाची विद्यार्थी विंग मी बांधली। त्यानंतर मग बरेच काळ काँग्रेसमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं मला पद मिळालं। त्या युवक काँग्रेसच्या पदाला पण योग्य मी न्याय दिला। शाखा पूर्ण जिल्ह्याभर बांधल्या, कारण मला संघटन आणि युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा संघटन करण्याची मला खूप आवड आहे। युवा सोशल फोरम ही तुमची संघटना जी सोशल काम करते, तुम्हाला काय वाटतं याचं तुमच्या निवडणुकीमध्ये काय मदत होईल? 100% मदत। माझा बेसच सोशल बेस आहे। कारण आमचा राजकारणाचा बेस आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। ह्या आमच्या याच्यावर नियमावरती आम्ही काम करतो आणि मी जे आजपर्यंत समाजकार्य केलं याच्यावरतीच मला आज माझ्या जनतेने वर्धेकर जनतेने मला आपल्या डोक्यावर घेतलं आहे। मागल्या वेळेस सुद्धा मी अपक्ष लढलो, 11,500 मतं मला दिली। आज मी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहो। प्रत्येक वार्डामध्ये आमचा उमेदवार आहे। त्याच्यामुळे ह्यावेळेस मला जनतेने नक्कीच एक उमेदवारीचा चांगला अनुभव आणि चांगला कार्य करण्याचा एक संधी दिली तर मी त्या सोनं करील। काँग्रेस नगर अध्यक्ष पदासाठी भरपूर उमेदवार राहिले असेल, या परिस्थितीत तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली? नाही, कसं आहे की उमेदवारीचं चयन जे आहे हे काँग्रेस पार्टी त्यांच्या निवड समितीवर करते। त्याच्यानंतर आम्ही स्थानिक नेते जे आहे त्यांना त्यांचं जे अवलोकन राहते, स्थानिक म्हणजे पब्लिकमध्ये कोण टचमध्ये आहे आणि त्या सोशल डिव्होशन काय आहे, सामाजिक त्याचं अभिसरण कसं आहे, प्रत्येक समाजासोबत त्याचं कसं एक नातं आहे, याच्यावरती सगळं डिपेंड करते की ते निवड जे काही निकष आहे त्या निकषामध्ये मी बसलो आणि माझं निवड झाली। मागील विधानसभा निवडणुकीत ही चर्चा होती की काँग्रेसने तुम्हाला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे तुम्ही अपक्षरित्या फॉर्म भरला आणि नंतर ते तुम्ही मागेही घेतला। यामागचं नेमकं कारण काय आहे आणि आता काँग्रेसच्या वरिष्ठांचा तुम्हाला कसा पाठिंबा आहे? लोकशाहीमध्ये कॉम्पिटिशन असायला पाहिजे, कारण त्यावेळेस आम्ही सर्वांनी फॉर्म भरले होते। मला अपेक्षा होती की मला फॉर्म पार्टी देईल म्हणून, पण मला पार्टीने उमेदवारी नाकारली आणि मी माझा पार्टी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी माझा फॉर्म विड्रॉ घेतला आणि आमचे नेते माननीय शिखरभाऊ शेंडे यांना मला समर्थन दिलं। शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याचा हक्क आहे पार्टीवरती, किंवा कार्यकर्त्यांना 10-10, 15-15, 20-20 वर्ष पार्टीचा झटतो, तर प्रत्येकाला आपली अपेक्षा राहते की पार्टीने मला उमेदवारी द्यावी आणि ती मला मिळावी। त्याच्यामध्ये आमचं जे राजकारण आहे कुठलं देशाचं आणि म्हणजे कुठल्याचं कोणाचं रागद्वेष नसते। त्यामुळे स्पोर्टमॅन स्पिरिट, खेळाडू वृत्तीने आम्ही ते राजकारण करतो आणि त्यावेळेस मला नाकारली तिकीट। त्याच्यामुळे मला काही कुठला राग नाही आला। त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या नगरपरिषद तुमचा आम्ही नक्कीच विचार करू आणि माझा विचार केला। मी माझ्या पार्टीचा खूप आभारी आहो। नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर भाजपा असे बरेचसे पक्ष आहेत, तर तुम्ही त्याचं आव्हान कसं बघता? शेवटी सर्व निराकरण जनतेच्या हाती असते। जनता ही मायबाप आहे। जनता ही राजा आहे। त्याच्यामुळे भाजपचा राहो अजून कोणी राहो, त्याच्या मला कोणी आव्हान म्हणून वाटत नाही। मला माझे ते सहकारी आहे। मी कोणाला माझा प्रतिस्पर्धी मानत नाही, कारण ते माझे मित्र आहेत। राजकारणामध्ये खेळाडूवृत्तीने राहा, खूप चांगलं तुम्हाला राजकारणामध्ये अनुभव मिळेल, पण तुम्हीच कट कारस्थान करून राजकारण केलं ते क्षणिक होईल आणि ते तुमच्याच अंगलट येईल असं मला वाटते।
माजी नगर अध्यक्षांच्या काळामध्ये भुयारी गटार योजना आणि कचऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या होत्या, तर लोकांनी यांच्याबद्दल तुमच्याशी संवाद साधला का? आणि जर तुम्ही निवडून येता तर याच्यावर तुम्ही काय उपाययोजना कराल? भुयारी गटार योजनेचा आम्हाला पहिल्यापासून आम्ही त्याचा विरोध केला आहे. मी सुद्धा आंदोलन केले आहे. मी सुद्धा त्याच्या म्हणजे त्याला विरोध करताना रस्त्यावर सुद्धा उतरलो आहे. कारण भुयारी गटार योजना ही वर्ध्यामध्ये सक्सेसफुल नाही आणि नाही. आता ह्या नगर परिषदेने लेटर दिला आहे की ही योजना आम्ही बंद केली आहे. 200-300 कोटी पाण्यात घातल्या लोकांनी. हा पैसा कोणाचा आहे? आमचा टॅक्स पेअरचा पैसा आहे, सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे. पैशाचा यांनी अपव्यय केला म्हणून यांना उत्तर द्यावं लागेल आणि याचं आम्ही उत्तर मागू. वर्धेच्या राजकारणात नगराध्यक्ष पदाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा सर्वाधिक जी चर्चा होती ती तुमच्या नावाची होती. तर ही राजकीय हवा तुम्ही मतांमध्ये कशी परिवर्तित कराल? 100% तुम्ही जे मगाशी बोलले मला की समाजकार्य, माझा इथला 30 ते 35 वर्षाचा समाजकार्यामध्ये अनुभव आहे आणि माझी जे नाळ घडली आहे वर्ध्यामध्ये घडली. मी सर्वसामान्य घरचा कुटुंबातला एक व्यक्ती आहो आणि सामान्य जनतेसोबत 12-12, 8-8, 10-10 घंटे काम करतो, प्रॅक्टिकल काम करतो. असं घरी बसून कुठलं काम करत नाही. म्हणून जनतेने मला मागच्या अपक्ष 12,000 मतं दिले. यावेळेस मला पक्षाने तिकीट दिली आणि माझा नगरसेवक प्रत्येक वार्डामध्ये आहे. हे कनेक्टिव्हिटी होऊन यावेळेस मला विन व्हायचं आहे आणि विन व्हायचं आहे. ही मी माझी एक रूपरेषा आखली आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मला वर्ध्याला न्याय द्यायचा आहे, वर्ध्या जनतेला न्याय द्यायचा आहे. कारण वर्धेकर जनता ही माझी आहे आणि माझी जबाबदारी आहे. मागील निवडणुकीत तुम्ही अपक्षरित्या उभे होता तरी लोकांनी तुम्हाला भरघोस प्रतिसाद दिला. यावेळेस तुम्ही पक्षातून उभे आहे तर लोकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? 100% तुम्ही पाहत तुम्ही कॅमेऱ्यामध्ये क्षण टिपा. आज हजारोच्या लोक माझी आमच्या पाठीमागे लोक आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे खूप उपकार म्हणतो की जनता आमचा राजा आहे. जनतेच्या दरबारात आम्ही जाणार आहे आणि जनताच न्याय करणार आहे. शेवटी तुम्ही वर्धेच्या नागरिकांना काही सांगू इच्छिता का? नक्कीच. माझं शहर माझी जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कारण आम्ही इथले टॅक्स पेअर आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये वर्धेचा जो व्यक्ती आहे त्यांनी त्याचं इन्व्हॉल्वमेंट नगर परिषदेच्या कार्यामध्ये असावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये वर्धेचं शहर, वर्धेची जनता हे आपलं शहर कसं चांगलं आणि सुंदर स्वच्छ कसं राहील. इथे पाणी, आरोग्य, शिक्षण ह्या गोष्टी आपण पाहतो. गेल्या 8 वर्षापासून बीजेपी सत्ता आहे पण काय दिलं यांनी? बस विकास विकास विकास. एका रोडवर 3 रोड म्हणले. हा कुठला विकास आहे? आम्हाला इथला विकास, भौतिक विकास नको. आम्हाला इथल्या मनुष्याचा केंद्रबिंदू ठरून प्रत्येक परिवाराचा याचा इन्व्हॉल्वमेंट असावं. आरोग्य, शिक्षण आणि या गोष्टी त्याच्यासोबत निगडीत असावी. आणि माझ्या येणाऱ्या काळामध्ये वर्ध्यामध्ये नक्कीच काय पायलट करून दाखवीन एवढी मी ग्वाही देतो. मागील जे नगराध्यक्ष होते त्यांनी काही कामगिरी केली नाही तर तुम्ही जर निवडून येतात तुम्हाला काय वाटते की तुम्ही अशी खास कामगिरी कराल वर्धेच्या जनतेसाठी? 100% तो माझा प्लॅन तयार आहे. मी नंतर सांगणार नाही. मी बोलण्यापेक्षा करण्यावर माझा विश्वास आहे. तर आपल्यासोबत होते सुधीरजी पांगुड. धन्यवाद. थँक्यू.